कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणण्याची शक्यता। सरपंच हत्या, आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या, अपहरणाची प्रकरणं आणि परभणीतील राड्यावरून शक्यता। उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार। शिवसेनेच्या सर्व आमदारांना करणार मार्गदर्शन। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या घरी बोलावली बैठक। महाराष्ट्र काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। प्रभारी चन्नीथला बैठकीला उपस्थित राहणार। गटनेता निवडला जाण्याची शक्यता। अधिवेशन सोडून भुजबळ नाशकात। कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी। समर्थक आंदोलनही करण्याची शक्यता। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातच होणार विधान परिषदेच्या सभापतींची निवड। आज सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। नीलम गोरेंचं नाव आघाडीवर। एक देश एक निवडणूक विधेयक आज संसदेत सादर होणार। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल मांडणार विधेयक। भाजपच्या सर्व खासदारांना अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी व्हीप। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संसदेत। खासदार बजरंग सोनवणेंनी मांडला मुद्दा। बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही। प्रकरणाची सखोल चौकशी करा, सोनवणेंची मागणी। कुर्ला बेस बस अपघातातील आणखी एका जखमीचा मृत्यू। फजलू रहमान यांनी गमावला जीव। मृतांची संख्या आता 8 वर। नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैराणे, घणसोलीत आज पाणी पुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्राच्या सब स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीसाठी निर्णय। तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार।